बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 21 डिसेंबर रोजी खून झालेल्या निलेश रामचंद्र परदेशी यांच्या हत्येचा सखोल तपास करून निपक्षपणे कारवाई करावी व खऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी व विविध मागण्यांसाठी नगरीतील विविध पक्षीय नागरिकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना निवेदन दिले। तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवणार असल्याचे सांगण्यात आले। सर्वपक्षीय नागरिकांनी पायी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांना निवेदन दिले। तत्पूर्वी नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र यांनी पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या कानावर विविध समस्या घातल्या। निवेदनामध्ये पुढील समस्या मांडण्यात आल्या आहेत। तळेगाव त्र्यंबक येथील कैलासवासी विष्णू गांगुर्डे यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता, त्याचा अद्यापपर्यंत तपास नाही। गावात कोणताही अनुचित प्रकार घडल्यावर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून घेत नाहीत व दखलही घेत नाहीत। गावात 2 मोठ्या घरफोड्या होऊन वर्ष उलटून गेले, परंतु त्याचा अद्यापही तपास नाही। याबरोबरच बेशिस्त पार्किंग आदी बाबतही तक्रार करण्यात आली। याबाबत पोलीस खात्याने लक्ष न घातल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र, भाजप शहराध्यक्ष प्रशांत बागडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंडू खोडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब तुंगार, माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार, योगेश तुंगार, सुयोग वाडेकर, आकुशेठ चांदवडकर, किरण चौधरी, अक्षय नारळे, कैलास चोथे, संजय हरळे, परशुराम पवार, रामचंद्र गुंड, मोहन भांगरे, नितीन रामयने, सागर उजे, कल्पेश कदम, अनंत उपाध्ये, किरण महाले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।